बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमध्ये दिवसाढवळ्या नदीतील रेती चोरण्याचा प्रकार घडलेला आहे। कल्याण आंबिवली परिसरातील काळू नदीमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती उपशाचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दिवसाढवळ्या हा प्रकार घडलेला आहे। मोठ्या प्रमाणात रेती चोरट्यांकडून मशिनरीच्या मदतीने रेती उपसा सुरू असल्याचं दिसून येत आहे। परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रेती माफियांची दहशत वाढत असून आता दिवसाढवळ्या देखील रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची रेलचेल चालू आहे। यामुळे नदीकाठाचे पर्यावरणीय संतुलन धोक्यात येत आहे। काळू नदीच्या खोलीत वहन क्षमतेत घट होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। सर्वात धक्कादायक म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस यांची कारवाई मात्र दिसत नाहीये। नागरिकांनी प्रशासनाला उपस्थित केलंय। अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोरच रेती माफिया उधळण करत आहेत, तरीही यावर अजूनही ठोस कारवाई झाली नाहीये। हे नेमकं कुणाच्या सांगण्यावरून केलं जात आहे असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय। दरम्यान वाढत्या बेकायदेशीर रेती उपशामुळे नदीकाठच्या गावांना पूर परिस्थितीचा धोका निर्माण झालाय असा इशाराही आता पर्यावरणप्रेमी संघटनांनी दिलाय। नागरिकांनी संबंधित विभागांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन रेत माफियांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे।